त्याच्यात सेकंड फ्लोअरला ना 202 नंबरचा फ्लॅट आहे, त्यामध्ये देव राहतो म्हणून. आणि आल्यानंतर रवींद्रनाथांनी सांगितलं मला देव भेटला म्हणून. रवींद्रनाथ टागोर जे होते ना, लोकांना कितपत माहिती आहे ते मला माहित नाही म्हणून, कारण आपल्याला फक्त काही गोष्टीच की बाबा झाडाखाली ती शाळा भरायची, त्याचं असं नाव होतं तसं नाव होतं, हे झालं ते झालं. पण रवींद्रनाथ टागोर याच्यापेक्षाही न उलगडलेले रवींद्रनाथ टागोर आहेत. त्यांनी एक मला गोष्ट सांगितली त्यामध्ये की रवींद्रनाथांचं सुद्धा असंच झालेलं होतं म्हणून. त्यांना देवाबद्दल प्रचंड सहानुभूती प्रेम निर्माण झालेलं होतं सगळं वगैरे वगैरे. त्यांना कन्फर्म करायचं होतं की देव आहे की नाही म्हणून, किंवा त्यांना देवाला भेटायचं आहे म्हणून. एक दिवशी त्यांच्या आयुष्यामध्ये एक अवलिया आला आणि त्यांनी सांगितलं ही सदाशिव पेठ आहे की नाही, म्हणजे हे मी तुम्हाला उदाहरण देतो एक फक्त. सदाशिव पेठ आहे ना, हा सदाशिव पेठेमध्ये तिथे वसुंधरा म्हणून एक बिल्डिंग आहे, त्याच्यात सेकंड फ्लोअरला ना 202 नंबरचा फ्लॅट आहे, त्यामध्ये देव राहतो म्हणून. रवींद्रनाथांना एवढं भरून आलं, एवढं हॅप्पी झाले, एवढे आनंदित झाले. आणि रवींद्रनाथ म्हणले नक्की, म्हणले हो नक्की म्हणून कन्फर्म. रवींद्रनाथ धावत सुटले कुठे, वसुंधरा बिल्डिंग मध्ये. वसुंधरा बिल्डिंग दिसल्यावरच त्यांना हायसं वाटलं एकदम. सदाशिव पेठही मिळाली, बिल्डिंगही मिळाली. आता म्हणले 3च मजले. दुसऱ्या मजल्यावर सांगितले, दुसऱ्या मजल्यावर गेले, 202 नंबरची रूमही बघितली आणि ठक 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 दरवाजावर केलं आणि उभे राहिले. अंगावर रोमांच भरलं, जसं तुमच्या आमच्या भरलंय तसंच त्यांच्याही भरलेलं होतं रोमांच. 1-2 मिनिटं काही रिप्लाय आला नाही आतून, आणि परत एकदा ठक 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 दारावर केलं आणि रवींद्रनाथ थांबले. आतून चाहूल आली कोणतरी येत असल्याची. रवींद्रनाथांनी तिथून धूम ठोकली आणि पळून गेले, तिथे थांबलेच नाहीत म्हणून. आणि रवींद्रनाथ आले, ते प्रचंड उत्साहाने भरलेले रवींद्रनाथ परत आले म्हणून त्या तिथून. आणि आल्यानंतर रवींद्रनाथांनी सांगितलं मला देव भेटला म्हणून. दुसरा अर्थ असा आहे त्याचा, रवींद्रनाथांनी सांगितलं की हा एहसासच बास होता की तो आहे म्हणून, मला त्याची भेटायची गरज नाही राहिली म्हणून. आहे तेवढं कन्फर्म करायचं आहे तेच मला कन्फर्म करायचं होतं. मला चाहूल लागली तो आहे, संपला विषय म्हणून. माझ्याकरता भेटीची आसच राहिली नाही म्हणून मी परिपूर्ण झालो.